कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमचं माहेरचं नाव? आशा प्रमोद भोसले। आणि सासरचं? स्वराज समीर सावंत। तुमचं? माहेरचं नाव सारिका रामचंद्र दरडे आणि सासरचं नाव सौभाग्यवती सारिका सुशांत मसूरकर। माझं माहेरचं नाव प्रियंका अंगुजी मिराशी आणि सासरचं नाव प्रियंका वैभव लाड। लाड? हां, शाळेतच केले। बोला। माझं माहेरचं नाव सुप्रिया राजाराम भोवट, सासरचं नाव सुप्रिया प्रसाद भाटकर। माझं माहेरचं नाव प्रगती अंकुश ठुकरुल आणि सासरचं नाव प्रगती स्वप्नील चव्हाण। माझं नाव तृप्ती दत्ताराम कदम माहेरचं आणि सासरचं तृप्ती प्रशांत लाड। बघा इथे पण लाड झाले। तुमचं अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज। तरी एवढ्या लांब गेला बदलापूरला? शाळेतच झालं? नाही, पहिले भांडुपला होतो ना आम्ही एकत्रच क्लासमध्ये। अभ्यास केला खूप? मग काय झालं क्लासला? जुळलं। कसं कसं? असंच एकमेकांना बघत राहिलो। तुम्ही पुस्तकात नाही बघितलं? जेव्हा पुस्तकात पण बघितलं तेव्हा त्यांनी प्रपोज वगैरे केला। कुठे केला प्रपोज? क्लासमध्ये। वर्गातच? नाही, वर्गात नाही, बाहेर केला। पण कसं कसं? म्हणजे मला भेटले वगैरे आणि बोलले की आवडते म्हणून। अरे वा, हे माहित नव्हतं तुम्हाला आधी? माहित नव्हतं। मग नंतर मग मी 2-3 दिवस बोली सांगते म्हणून नंतर मग सांगितलं। काय 2-3 दिवस काय विचार केला? म्हणजे असंच विचार केला काय करू, हा बोलू की नको। पण तो आवडत होता ना? हा मनात होता। का 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 मनात का होता तुमच्या? नाही, शांत स्वभावाचा होता। अच्छा। जास्त असं बोलणं पण नसायचं मुलींशी। मुलींशी? हा। अच्छा, म्हणजे तुमचा क्रायटेरिया की इतर मुलींशी न बोलणारा पाहिजे? हा। हा, मग तो नव्हता बोलत? हा, मग होता बोलत तो। आता बोलतो? नाही, आता पण नाही बोलत, फक्त माझे फ्रेंड्स वगैरे आहेत त्यांच्याशी बोलतो। आणि काय करतात ते? आता जॉबला आहेत। तिथे फक्त पुरुषच आहेत? नाही, आहेत लेडीज। अरे मी आपलं विचार एवढा का कंठ दाटून आला तुमचा? नाही, लेडीज पण आहेत पण जास्त नाही बोलत। ते तुम्हाला काय माहिती ऑफिस मध्ये? नाही माहिती, तेवढा विश्वास आहे बघा। विश्वास आहेच हो, पण तिथे बोलत नाहीत हे तुम्ही ठामपणे कसं सांगू शकता? म्हणजे आता झालेत ना तेवढी वर्ष, 10 वर्ष झाली आहेत आम्हाला, त्यामुळे आहे तेवढं ओळखून। तुम्ही त्यांचा मोबाईल वगैरे तपासता का? हा, नेहमी चेक करते। बाप रे, काय टेन्शन आहे भांडूप मध्ये। तुमचं कसं काय? अरेंज मॅरेंजेस आहे। जमलं कसं मग लग्न? जमलं म्हणजे ह्यांची मामी आहे ना, तर ती माझी ताई लागते। असं आपलं कहाणी? माझं लव्ह मॅरेज आहे। कितवी? कितवीत असं नाही, म्हणजे शाळेत ओळखून होती त्यांना। ओळखून होती? हां, म्हणजे त्यांना ओळखून आहात हो ना? तुम्हाला कुठे प्रपोज केलं त्यांनी? भांडुपलाच। भांडुपला कुठे हो, एवढी ठिकाणं आहे? आम्ही भांडुपला म्हणजे इथेच आलेलो हिरानंदिनी गार्डनला। म्हणजे पवईला? हां, भेटलेल्या भांडुपला आणि तिथून 2 जण एकत्र हिरानंदिनी आलेलो। मग तिकडे त्यांनी लगेच होकार दिला? हो, कारण अगोदरपासून बोलत होतो ना आम्ही, त्यामुळे मला पण म्हणजे काय प्रेम होतं थोडंफार। थोडं होतं, फार नाही। आता फार झालं। किती वर्ष झाली लग्नाला? 5 वर्ष झाली। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।